म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी बर बाप रखुमा देवी बर तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा देवी बर तो विठ्ठल बरवा हे तो माधव बरवा माधव माधव बरवा माधव बरवा बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो तो विठ्ठल बरवा राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण भाविकाची आवडी देवा भाविकाची आवडी आवडी देवा भाविकाची आवडी देवा करी सेवा प्रीतिकीची करी सेवा प्रीतिकीची मारिकातया मागे हे हिंदे तया लागे मागे पुढे नाशिकोडे सकळ हे नाशिकोडे सकळ हे घरी दारी वसे हरी घरी दारी वसे हरी विश्वंभरी भावजा विश्वंभरी भावजा विश्वंभरी भावजा निळा मने संदेय जाणे निळा मने संदेय नाही भक्त पायी निळावले भक्त पायी निळावले भक्त पायी निळावले हिंदीत तया हिंदीत तया मागे पुढे
हिंडते तया मागे पुढे नाशी पुढे सकळ ही. नाशिकोडे सकळ ही नाशिकोडे सकळ ही विठोबा रखुमाई विठोबा रखुमा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हॅलो हा ना रे दम आ भाविकाची आवड देवा भाविकाची आवडी 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 देवा रे मरे भाविकाची आवडी देवा आवडी देवा भाविकाची आवडी देवा भाविकाची आवडी हे करी सेवा निज प्रीती करी सेवा निज प्रीती करी सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे 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 करा ना सरळ करा हे मोबाईल
मोबाईल मोबाईल सरळ करे सरळ कर हिंडतय मागे पुढे हिंडतय मागे पुढे हिंडतय मागे पुढे भाविकाची आवडी देवा भाविकाची आवडी देवा भाविकाची आवड देवा भाविकाची आवड देवा भाविकाची आवडी देवा भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती करी सेवा निज करी सेवा निज प्रीती करी सेवा निज प्रीती हिंडतय मागे पुढे हिंडतय मागे पुढे हिंडतय मागे पुढे हिंडतय मागे पुढे
हिंडताय मागे पुढे रे ए नाशिकोडे सकळ हे नाशिकोडे सकळ नाशिकोडे 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 सकळ रे नमन नाशिकोडे सकळ नाशिकोडे नाशिकोडे क्या बात है नाशिकोडे ए नाशिकोडे नाशिकोडे नाशिक नाशिकोडे सकळ नाशिकोडे सकळ हिंडताय मागे पुढे 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 ठल विठ्ठल 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 ज्ञानदेव तुकाराम
विडाला 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 विडाला. हॅलो 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 आवाज दे आवाज. हॅलो हॅलो हॅलो. मागचे पुढं पुढं सरका सगळे. कोपऱ्यात बसलेले सगळे पुढं पुढं सरका. सरका पुढं पुढं. मागच्यांना बसायला जागा नाहीये. मागच्या लोकांना विनंती आहे सगळ्यांनी पुढे पुढे सरका. काय ते दिसतं काय? सरका पटापटा पुढं पुढं. बस. सरा पुढं पुढं सरा. भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती. हिंडे तया मागे पुढे नासी कोडे सकळ. घरी दारी वसे हरी विश्वंबरी भावजा. हिंडे तया मागे पुढे नासी कोडे सकळ. निळा मने संदेह नाही. निळा मने संदेह नाही भक्ता पाहे यावरी. हिंडे तया मागे पुढे नासी कोडे सकळ. विठाला विठाला विडाला विडाला विडाला. महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग करो प्रथम नमन. पांडुरंग करो प्रथम नमन. सारे चरण संताची संताची त्यांच्या कृपा दाने कथेचा विचारो. त्यांच्या कृपा दाने कथेचा विचारो. बाबाजी सद्गुरु दास लोका. बाबाजी सद्गुरु दास लोका. बाबाजी सद्गुरु दास तुका तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा. तिथे जन्मला तो गुणातीत एका. जयांचे निनामे चुकवी जन्म व्यथा. नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा. रायगडा मंदिरी वसे माझा राया.
चरणासी अर्पितो अजन्म ही काया जगदेश्वराशी जोडली ज्यांची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती विठ्ठला विडाला 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 श्री गुरु चरण सरोजन जा निज मन मुकुर सुधारी भरनो रघुबर विमल जसु जोदायक कुपलचारी बुद्धिहीन हे गुणभंजन मारुती नंदन हे गुणभंजन मारुती नंदन सुन लो मृत हमार पवन सुत विनती पवन सुत विनंती वारुवार पवन सुत विनंती वारुवार पवन दुर्गा राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा 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 राम राम भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे नासी कोडे सकळ विठ्ठल विठ्ठल विडाला 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 विडा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत हृदय सम्राट विश्व वंदे विश्वभूषण विश्वसंत देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबराय तुकोबरायांचा पट्ट शिष्य वर्णाने ब्राह्मण असणारे वारकरी संप्रदायाचे शेवटचे रत्न संत शिरोमणी निळोबाराय यांचा देवाला आवडणारा भाविक सांगणारा 4 चरणाचा अभंग आजच्या या कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल विडाला 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 देवाला काय आवडतं निळोबाराय सांगतात स्वतःच्या जीवापेक्षाही स्वतःच्या प्राणापेक्षाही जो भगवत भक्त त्या भगवान परमात्म्यावर अतिशय प्रेम करतो तो भगवत भक्त देवाला फार आवडतो किती आवडतो भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती जो भगवत भक्त त्या भगवान परमात्म्यावर अतिशय प्रेम करतो भाव ठेवतो परमार्थ करतो तो भगवत भक्त देवाला फार आवडतो किती आवडतो घरी दारी वसे हरी विश्वंभरी भावजा घरात राहतो दारात राहतो पण कुणाच्या विश्वंभरी भावजा ज्या भगवत भक्ताच्या अंतःकरणामध्ये शुद्ध भाव आहे शुद्ध प्रेम आहे सद्भावना आहे
त्या भगवत भक्ताच्या घरात राहिला, दारात राहिला. एका साधकाने विचारलं, महाराज तुम्ही हे जे बोलता हे खरं आहे, हे सत्य आहे? निळोबाराय सांगतात, शंका घेण्याचं काहीच कारण नाही. निळा म्हणे संदेह नाही. जर तुम्हाला शंका वाटतच असेल तर भक्त पाहे यावरी. जेवढे भक्त संत मालिकेत होऊन गेले, संपूर्ण भक्ताचे चरित्र पहा, वाचा, तपासा. लक्षात एकच येईल, देवाला भाविक आवडतो आणि त्या भाविक भक्ताच्या घरचं काम देव करतो. असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मी आज आपल्यासमोर ठेवलेला आहे. अभंग काही एवढा अवघड नाही, अगदी सगळ्यांना समजेल, पटेल, रुचेल, आवडेल असे या स्वरूपाचा अभंग आहे. ऐकल्याबरोबर पाठ होणारा आणि देवाला आवडणारा भाविक सांगणारा अभंग आहे. विठ्ठल विठाल 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 विठाल. अभंगावर बोलण्यापूर्वी 2 शब्द परिहार द्यायचा म्हणजे तो असा, भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने चालू असलेला आपला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहामध्ये 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा ज्यांच्यामुळं माझ्याकडं आलेली आहे, या कीर्तनाचे सौजन्य आहे कचरू मते, साहेबराव मते, पद्माकर मते आणि मंगेश मते यांच्या वतीनं माझ्याकडं आलेली आहे. आणि ज्यांचा खारीचा वाटा आहे, ज्यावेळेस माझी वर कीर्तनरूपी सेवा झाली होती तेव्हाच मला त्यांनी सांगितलं होतं, आमच्या रमेश भाऊनी, ताई तुमचं कीर्तन खूप छान झालं म्हणते, आता आमचा खालचा सप्ताह आहे म्हटले, तेव्हा तुमचं खाली सुद्धा एक कीर्तन राहणार आहे म्हटले. आपला कीर्तन 1 महिना टाईम आहे म्हटले, चांगली तयारी करा. आपल्या सप्ताहाला आता 15 दिवस टाईम आहे म्हणले, ताई चांगली तयारी करा. आपला सप्ताह आता 8 दिवस आला म्हणले, ताई चांगली तयारी करा. आमच्या रमेश भाऊमुळे सुद्धा ही कीर्तनरूपी सेवा मला भेटलेली आहे. आणि आपल्या कार्यक्रमाला ज्यांची खास करून उपस्थिती आहे, गायनावर ज्यांची साथ आहे, असे हरिभक्त पारायण दिलीप महाराज बाबांना सुद्धा धन्यवाद देते. ज्यांची इकडून साथ आहे पवार महाराज बाबांना सुद्धा धन्यवाद देते. त्यांच्या इकडून सुंदर आता ज्यांनी चाल गायली, घुगे महाराज ना, घुगे महाराज बाबांना सुद्धा धन्यवाद देते. ज्यांच्या कदम बाबा बाबांना सुद्धा धन्यवाद देते. आणि ज्यांचे चंद्रे महाराज महाराजांना सुद्धा धन्यवाद देते. आणि आपल्या रामायणाला ज्यांची सुंदर अशी साथ आहे, असे हरिभक्त पारायण महाराष्ट्रात ज्यांचं नाव आहे, असे संतोष महाराज धोडे बाबा बाबांना सुद्धा धन्यवाद देते. पेटीवर ज्यांची साथ आहे, शिवाजी महाराज बाबांना सुद्धा वंदन करते. आणि पखवादावर ज्यांची साथ आहे, काशेश्वर महाराज बाबांना सुद्धा धन्यवाद देते. आणि आमच्या विनेकरी ताई आहेत, 2 चोपदार आहेत, त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देते. ज्यांचा माझा आवाज तुमच्यापर्यंत कसा पोहोचवा अशी आपल्या गावातली संशिट्टीमले दादा, भाकरे दादा, त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देते. आणि आमच्या संस्थेतील विद्यार्थी मंडळी त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देते. आणि या कार्यक्रमासाठी ज्यांची उपस्थिती आहे, तुमच्या गावातले सगळी तरुण मंडळी, भजनी मंडळी, या कार्यक्रमामध्ये महिला मंडळींची संख्या भरपूर आहे, कारण त्यांना 50% आरक्षणच आहे, त्या पुढं पण पुढंच आहे का नाही. महिला मंडळींची संख्या भरपूर आहे, तरुण मंडळी आहेत पण कमी आहेत. हल्ले असे झाले की महाराज कीर्तनामध्ये तरुण तयार झाले, कीर्तनामध्ये वाजवणारा तरुण तयार झाला, कीर्तनामध्ये गाणारा तरुण तयार झाला, पण कीर्तनामध्ये ऐकायला म्हातारे माणसंच नेमकं पुढं बसतात. कर्ण भाग्यवंत
नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुणपणामध्ये जे कार्य करता येतं, तरुणपणामध्ये जी क्रांती करता येते, ती तर कोणत्याच वयात करता येत नाही. हत्ती माझा, घोडा माझा, मावळा माझा, गड माझा, किल्ला माझा, जगणार या महाराष्ट्राच्या मातीकरिता आणि मरणार सुद्धा या महाराष्ट्राच्या मातीकरिता. इथून पुढचं आयुष्य फक्त आणि फक्त या महाराष्ट्राच्या मातीकरिता. वयाच्या 23व्या वर्षी भारताच्या स्वातंत्र्यासाठी फासावर जाणारा भगतसिंग आजच्या तरुणांनी ऐकला पाहिजे. अहो, वयाच्या 16व्या वर्षी विश्वमौली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सारखा एक महान ग्रंथ तुमच्या माझ्या हातात दिला. आता वयाच्या 16व्या वर्षी तुमचे आमचे पोरं काय करतात महाराज, काय करतात हे मला इथं सांगायला लावू नका. ते तुमच्या सगळ्यांच्या पाठ आहे, ती आता इथं सांगायची गरज नाही. म्हणून सगळ्यांच्या चरणी एकदा नतमस्तक होण्यापेक्षा मस्तक हे पायावरी, गये पायावरी, मस्तक हे पायावरी, गये पाय यावर करी संत, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या, वार करी संतांच्या, वार करी संता. हरि बोल, हरि बोल. छान. हॅलो, कीर्तनासाठी घेतलेला अभंग हा निळोबरायांचा आहे. निळोबरायांनी या अभंगामध्ये देवाला आवडणाऱ्या भाविकाचं वर्णन केलेलं आहे. या अभंगामध्ये आपण 3 प्रकारची आवड पाहणार आहोत. माणसाची आवड, साधूची आवड आणि देवाची आवड. यामध्ये माणसाची आवड अशी आहे, काहींना खायला आवडतं, काहींना प्यायला आवडतं, पाणी पाणी, काहींना हिंडायला आवडतं, काहींना फिरायला आवडतं. प्रत्येक माणसाची आवडी कशी असते, भिन्न असते. आता माणसाची आवड ही काय कीर्तनात सांगण्यासारखी आहे का? 2 नंबरची आवड आहे साधूची. साधूला काय आवडतं? किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिनी लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित. सर्व जगाला सुख मिळावं, सर्व जगानं सुखी व्हावं, ही साधूची आवड आहे. 3 नंबरची आवड आहे देवाची. काय आवडतं हो देवाला? आवडे देवासी तोय का प्रकार, आवडे देवासी तोय का प्रकार. देवाची ऐका प्रकार, आवडे देवाची तो ऐका प्रकार.
गोपीचंद टिळा तुळशी माळा गळा गोपीचंद टिळा तुळशी माळा गळा गोपीचंद टिळा आवडे देवाशी ऐका तो प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन किंवा रात्रंदिवस जो भगवत भक्त त्या भगवान परमात्म्याचं रात्रंदिवस नामचिंतन करतो तो भगवत भक्त देवाला फार आवडतो. या ठिकाणी 3 सिद्धांत सांगितले जातात. पहिला सिद्धांत आहे तुमचा शत्रू जर तुम्हाला जिंकायचं असेल तर कपट लागतं. समाज जर जिंकायचा असेल तर बोलणं लागतं आणि देवाला जर जिंकायचं असेल तर भाव लागतो. भुकेला देव भावाचा भुकेला हरी बोल. देव भावाचा भुकेला देव भावाचा भुकेला आची दुष्काळ तयाला आची दुष्काळ तयाला देव भावाचा भुकेला देव भावाचा भुकेला आचे दुष्काळ दया देव भावाचा भुके भुकेला. महाभारत नावाचा ग्रंथ आहे. आपण जर कधी ऐकला असेल वाचला असेल तर त्या महाभारत ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्णाने 9 वेळेला कपट केलं आहे. किती वेळेला? 9 वेळेला. तेव्हा पांडव विजय झाले. पांडवांचा विजय का कौरवांचा पराजय का तर भगवान श्रीकृष्णाने केलेलं कपट कारणीभूत आहे. 9 वेळेला कपट केलेलं आहे. आता 9 सांगायला वेळ नाही महाराज म्हणून एकच सांगते. भीमाचं आणि दुर्योधनाचं गदायुद्ध लागलं. गदायुद्ध पाहिलं का तुम्ही? तुम्ही म्हणता अंजली ताई आता काय करायची गदा, आता बंदूक आली गोळी टाकल्याबरोबर काम होतं. पण स्टार प्लस चॅनलवर महाभारत नावाची मालिका दाखवतात. त्या मालिकेमध्ये हे गदायुद्ध दाखवलं जातं. ते गदायुद्ध कधीतरी पहा. ते गदायुद्ध खेळत असताना त्या गदायुद्धामध्ये एक नियम होता. कमरेच्या खाली गदा मारायची नाही. गदा ही छातीवर मारायची. भीमाचं आणि दुर्योधनाचं गदायुद्ध लागलं. भयंकर युद्ध पेटलं. थैमान गाजलं. त्या युद्धामध्ये दुर्योधन हा जिंकायला लागला आणि भीम हरायला लागला. भीम आता खाली पडणार. पांडवांचा पराजय होणार. कौरवांचा विजय होणार. असे या कंडिशन मध्ये ते युद्ध आलं. त्यावेळेस भगवंताने भीमाला हाक मारली, भीमा इकडे ये. सांगितलं काय देवा? दुर्योधनाच्या मांडीवरती गदा मार. काय? दुर्योधनाच्या मांडीवरती गदा मार. गदा मारली महाराज. माझा दृष्टांत संपला. मी तुम्हाला एक वाक्य सांगितलं होतं, कमरेच्या खाली गदा मारणं हा गदा युद्धातला काय होता? गुन्हा होता. देवाने कुठं मारायला लावली? मांडीवर. म्हणून तुमचा शत्रू जर तुम्हाला जिंकायचा असेल तर कपट लागतं आणि समाज जर जिंकायचा असेल तर बोलणं लागतं. विठ्ठला 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 विठ्ठला. आमचे गुरुजी आम्हाला एक दृष्टांत सांगायचे बघा. काय झालं? एका सासूबाईने आपल्या सुनेला शेजारणीकडून ताक आणायला सांगितलं. आता जुना काळ होता महाराज. जुन्या काळामध्ये एकमेकांना देण्याची काय होती? पद्धत होती. आता काळ बदलला हो महाराज. आता कुणीच कुणाला देईना. द्यायचा भागच न राहिला. पण जुन्या काळामध्ये एकमेकांना देण्याची पद्धत होती. म्हणून त्या सासूबाईने आपल्या सुनेला शेजारणीकडून ताक आणायला सांगितलं.
आता ती बबी नवीनच नांदाला आलती महाराज. तिने चरी उचलली आणि शेजारणीकडे ताकानाला गेली आणि बाहेरूनच आवाज दिला, जिजी, ओ जिजी, आहे का घरात? जिजीने आतून आवाज दिला, बाहेर का युवती, आत ये ना, काय पाहिजे? आमच्या आत्यानं ताक सांगितलं. बरं बस. पण काय त्या बबीचा पायगुण महाराज. बबी गेली नेमकं ताकाला आणि तालुक्याचा मारोडी आला तुपाला. काकानं आवाज दिला, जिजी. जिजी दरवाजात आली आणि विचारलं, काय पाहिजे? काकाने सांगितलं, 15 किलो तूप पाहिजे. आता 15 किलो तूप म्हणल्यावर एवढा आनंद झाला महाराज तिला. 15-20 दिवस झालते तिच्या तुपाला काही गिऱ्हाईक नव्हतं. काय बबे तुझा पायगुण आहे बाई. बघ ना, तू आली नेमकं ताकाला आणि तालुक्याचा मारोडी आला तुपाला. बघ ना, 15 किलो तूप पाहिजे. 500 रुपयाचा भाव आहे म्हटली. आता हे सप्ताह चालू आहे, मग सप्त्यात वर्गणी द्यायची राहिली म्हटले. आता काय करते, रमेश ढोपशी 5000 रुपये देते. आमचे तुपे महाराज गायन करायला आहे, त्यांना 500 रुपये देते. आज अंजली ताईचं कीर्तन आहे, ताईला 500 रुपये देते. 500 रुपयाचा भाव आहे म्हटली. आता काय तुझा पायगुण आहे, काय तुझा पायगुण आहे म्हटली. थांब, मी काय करते, काकाला 15 किलो तूप मोजून देते आणि नंतर तुला 10 किलो तूप, पावशर दूध आणि अर्धा लिटर ताक फुकट देते. आता मला खरं सांगा महाराज, हिला काय काय फुकट आलं? तूप फुकट आलं, ताक फुकट आलं, दूध सुद्धा. आता हिनं किती गोड बोलायला पाहिजे, किती गोड बोलायला पाहिजे. जिजीनं 10 किलो तूप मोजलं आणि 5 किलो आणायला घरात गेली. त्यावर बबीनं आपली चरी उचलली आणि बबी रस्त्याला लागली. आता बबी रस्त्याला लागल्यावर काकानं विचार केला आणि आवाज दिला, बाई अगं, मी 15 किलो तूप घेतलं, मला रुपयाचा भाव कमी नाही केला आणि तुला पावशर दूध फुकट, अर्धा लिटर ताक फुकट आणि 1 लिटर तूप फुकट, तरी तू चालली. त्यावेळेस बबीनं सांगितलं, म्हणले काय आहे ना काका, मला तिच्या घरचं आहे ना काहीच आवडत नाही म्हणले. काकानं विचारलं का? तिनं सांगितलं, म्हणले काका तिच्या मसाडा ना मसाडा, नेहमी हगनदारला चरात या. असं ऐकल्यावर काकानं तुपाचा डबा तिथंच टाकून दिला आणि काका रस्त्याला लागला. आता काका रस्त्याला लागल्यावर मागून आवाज आला, काका काका तूप. काकानं सांगितलं, मला नाही घ्यायचं तुझं तूप, तुझ्या म्हशीचं तर अजिबात नको. जिजेनं सांगितलं, काका अहो 500 रुपये कमी द्या. काकानं सांगितलं, फुकट नको. कशामुळं हुकलं, कशामुळं हुकलं? बोलण्यामुळं. म्हणून समाज जर जिंकायचा असेल तर बोलणं लागतं. विठाला 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 विठाला. समाजामध्ये माणसाला काहीच लागत नाही महाराज, फक्त गोड बोलणं लागतं. अहो तुम्हाला सांगते, काही महाराज लोकांचे हरिपाठ सुद्धा पाठ नाही, हरिपाठ, तरी पण इळाचे 2-2 कीर्तन करतात. का तर गोड बोलतात. समाजामध्ये फक्त गोड बोलणं लागतं महाराज. याच्या पुढे सांगू, अहो तुमच्या ह्या रोडवर साधे हॉटेल आहेत, ते काय ज्यूस प्यायचे. अहो काहीचे काचेचे दुकान आहे, काचेचे, पण तिथं कोणी जात नाही, ज्यूस पित नाही. का? बोलतच नाही. काहीचे साधे दुकान आहे पण लोक तिथं 10 रुपये देतात, ज्यूस पितात. का? तर गोड बोलतो. म्हणून समाज जर जिंकायचा असेल तर बोलणं लागतं आणि देवाला जर जिंकायचं असेल तर भाव लागतो. विठाला विठ्ठल. हे दान मला दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला. भाव झाला दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला.
शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. म्हणून देवाला जिंकायला काहीच लागत नाही महाराज. तुमचं बोलणं लागत नाही, तुमचा पैसा लागत नाही. माऊली ज्ञानोबराय एका ठिकाणी सांगतात, धनवंत पुरुषासी श्री लवटव करीतैसी, तद्वत त्याप्रमाणे देवाकाराने भाव तस्मात, द्यावे न लगे फारसे वित्त, झाले एक चित्त करी बहुत. देवाला जिंकायला काहीच लागत नाही महाराज. तुमचं बोलणं लागत नाही, तुमचा पैसा लागत नाही, काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे आन विठोबाची, किंवा थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. देवाला जिंकायला काहीच लागत नाही महाराज. तुमचं बोलणं लागत नाही आणि तुमचा पैसा लागत नाही. आपण जर कधी भागवत कथा ऐकली असेल तर भागवत कथेमध्ये सुदाम देवाचं चरित्र सांगितलं जातं. फटेरे धोती तुटेरे पगडिया, चालत पाव गसे, सुदाम जिको देखत श्याम असे. सुदामा देवाला भेटायला गेला होता महाराज. काय घेऊन गेलता हो? कांदा पोहे आपण करतो तसले पोहे नाही, साधे पोहे घेऊन गेला होता. पोहे सुदाम देवाची, फके मारी कोरडेची. भगवंताच्या दरबारामध्ये गेल्यानंतर भगवान श्रीकृष्णाचं ऐश्वर्य पाहिलं, तो लाजला महाराज. नेलेले पोहे झाकून ठेवले. भगवंताने त्याच्या हातातले पोहे हिसकावून घेतले आणि त्या 4 घरी मागितलेल्या पोह्यातला एकच घास खाल्ला, दुसरा नाही खाल्ला. पण सुदाजी के चावल शबरी के मेरा, रुचि रुचि भोग घर जावे उद्धवजी, उद्धवजी चलावे दोरा, घर जावे उद्धवजी, चलावे दोरा, घर जा. एका पोह्याच्या घासाच्या मोबदल्यात गाव सोन्याचा दिला. काय कारण? शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला गा विठ्ठल. म्हणून देवाला जिंकायला काहीच लागत नाही. तुमचं बोलणं लागत नाही, तुमचा पैसा लागत नाही, लागतो फक्त भाव. किती शुद्ध लागतो सांगते बघा. भगवान श्रीकृष्ण आणि उद्धव नेहमी बरोबर असायचे. उद्धवने देवाला विचारलं, देवा तुम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडतं? कारण उद्धव जळायचा जळायचा जळायचा. तुमच्या ढाई का मारा जळकी आहे? अहो सका तात्याला 100 क्विंटल कापूस झाला, राम भोलाच आटेकाला. जळकी सोडून द्या महाराज, रामराज्य होईल. त्या विदुर काकाचं नाव घेतल्यावरती उद्धवला राग यायचा. एक दिवस भगवान श्रीकृष्ण सकाळी सकाळी विदुर काकाच्या घरी आले. सकाळी सकाळीच आले आणि आवाज दिला, काका ओ काका. आता जुन्या काळामध्ये एक पद्धत होती बघा. कोणती? जुन्या काळामध्ये काकी सकाळी लवकर उठायची, स्वतः आंघोळ करायची आणि काकाला पाणी ठेवायची. आता काळ बदलला हो महाराज. आता काका सकाळी लवकर उठतो, स्वतः आंघोळ करतो आणि काकीला पाणी तुमच्याकडे कधी ठेवतो. पण त्या दिवशी नेमकं असं झालं महाराज. काका सकाळी स्नान करून देव दर्शनाला निघून गेले आणि काकी बाथरूम मध्ये स्नान करत होत्या. आणि भगवंताने आवाज दिला, काका ओ काका. 15-20 मिनिटं झाले, आतून काही आवाज येईना. मग देवाने आवाज बदलला आणि काकीला आवाज दिला, काकी ओ काकी. काकी बाथरूम मध्ये स्नान करत होत्या. काकीला कळालं, माझा भगवान परमात्मा आवाज देत आहे.
काकीनं स्नान करता करता देवाचा दरवाजा उघडला महाराज. काकी विसर भोळ्याच्या होत्या, सरळ सरळ मनाच्या होत्या. काकीनं घरातून बसायला चटई आणली, पण काकी चटईवर बसली आणि देव खाली बसला. उद्धवने सांगितलं, देवा हे भाविक आहे काय? देवानं सांगितलं, उद्धवा पुढं बघ ना काय होतं. काकीनं विचारलं, देवा किती वेळ झालाय तुम्ही आवाज देताय? तुम्हाला भूक लागली असेल, तुम्हाला पोहे करू का, तुम्हाला उपमा करू का? आता देवाला माहित होतं महाराज, हिच्या घरात कन्या सोडून दुसरा कोणताच माल नाही, म्हणून देवानी जातानी एक केळीचं डझन नेलं होतं. काकीनं भगवंताच्या हातात केळीचं डझन पाहिलं आणि विचारलं, देवा तुम्ही केळी आणली, द्या इकडे, मी तुम्हाला केळी सोलून देते. आता काकी भगवंताला केळी सोलून द्यायला लागली महाराज. पण काकी उलट करायची, केळीतला गाभा आपण खायची आणि देवाला सालटे द्यायची. त्या विदुर काकाच्या पत्नीच्या हातच्या देवाने 4 साली खाल्ल्या होत्या. किती? तुमच्यात आहे का कोणी सालटे खाणार? असेल तर माझ्याकडून 5 डझन फुकट. अहो तुमची गोष्ट तर द्या सोडून, संभाजीनगर त्या बस स्टँडवर जा, फुलंब्रीच्या बस स्टँडवर जा, त्या बस स्टँडवर शेळ्या राहतात. शेळ्या पूर्वी माणसाने केळी खाल्ल्या की त्या बकऱ्या सालटे खायच्या महाराज. आता त्या बकऱ्या सुद्धा सालटे खात नाही, त्या बकऱ्या सुद्धा मुसलमानाच्या हात गाडीवरचं केळीचं डझन शाबूत हाणत्या. माणसं खातील का हो सालटे? खातील? अहो 5 वर्ष दुष्काळ पडू द्या भारतात, माणसे सालटे खाणार नाहीत. पण त्या विदुर काकाच्या पत्नीच्या हातच्या देवानी 4 साली खाल्ल्या होत्या. विदुर काका देव दर्शन करून घरी आले आणि पाहतात तर काय, आपली पत्नी देवाला सालटे खायला देत आहे. विदुर काका आपल्या पत्नीला वाटेल ते बोलले आणि घरामध्ये काढून दिलं आणि देवाचे पाय धरले आणि विचारलं, देवा अरे का आमच्या घरी येतोय, का आमच्या घरी येऊन सालटे खातोय, तुला तुझ्या घरी खायला भेटत नाही? अरे त्या दुर्योधनाने सोन्या चांदीच्या ताटात गावरान तुपासोबत स्वयंपाक बनवला, तिकडं जायचं सोडून देता आणि आमच्या घरी येऊन सालटे खाता का देवा का? भगवंताने विदुर काकाला आपल्या मिठीत घेतलं आणि सांगितलं, काका हो काका, सोन्या चांदीच्या ताटात गावरान तुपासोबत जेवू घालणारे 1000 भेटतील काका. सोन्या चांदीच्या ताटात गावरान तुपासोबत जेवू घालणारे 1000 भेटतील काका. पण एक आवाज दिल्यानंतर स्नान करायचं विसरून देवाचा दरवाजा उघडायला येणारी माणसं नाही भेटू शकत काका, नाही भेटू शकत. विठ्ठल विठाला 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 विठाला. म्हणून सांगते, देवाला जर जिंकायचं असेल तर काही लागत नाही. मनमोहन मुरलीवाला नंदाचा आलबेला, नंदाचा आलबेला. मनमोहन नंदाचा आलबेला. विदुर घराच्या भक्षुनी कन्या, हरी हा परमानंद झाला, हरी हा परमानंद झाला हो. मनमोहन मुरलीवाला नंदाचा आलबेला, नंदाचा आलबेला हो. मनमोहन मन नंदाचा आलबेला, नंदाचा आलबे. वा वा वा, टाळ्या वाजवा गदा महाराजांसाठी. खूप छान प्रमाण दिलं महाराज. देवाला जिंकायला काहीच लागत नाही महाराज, काहीच लागत नाही. लागतो फक्त आपल्या अंतःकरणातला शुद्ध भाव.
बाकी काही लागत नाही. तुम्ही किती पैसा कमवता हे देवाला लागत नाही महाराज. तुम्ही इथं आल्यानंतर काय करता, किती निस्वार्थपणे सेवा करता हे देव बघतो. देवाला दुसरं काही लागत नाही महाराज, काहीच लागत नाही. एक उदाहरण पटवून देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 16.5 वर्षाची कानोपात्रा नावाची एक सुंदर मुलगी होती. जर सुकलेल्या कमळाच्या फुलाला कानोपात्रेच्या त्वचेचा स्पर्श जर झाला तर ते कमळ फुल पुन्हा उमलावं एवढी सुंदर होती. आपल्या बायकासारखी नव्हती महाराज डांबरी मेंढकापुडी. आपल्या बायका लई भारी, पाती कवाडकड चलती भिताडकड, ती आपली आहे. नाव सुलोचना, पाती मुंबई पुणा, नाव शांताबाई. भांडणाशिवाय इथं आसन तर सोडून आमच्या तिकडची, तिकडं गेल्यानंतर इकडची सांगायची, इकडं आल्यानंतर रोज आणायच्या तरी कुठून. पण ती कानोपात्रा अशी नव्हती महाराज, एखाद्या देवांगणेला लाजवेल एवढी सुंदर होती. पण बाप न जाणे तत्वता, माता दाऊनी सर्वता. त्या कानोपात्रेला आई माहीत होती, बाप माहीत नव्हता. म्हणून सर्व लोक वेशेची मुलगी आली, वेशेची मुलगी आली म्हणून चिडवायचे. नाही सहन झालं. एक दिवस त्या कानोपात्रेला माऊली ज्ञानोबरायांचं दर्शन झालं आणि सांगितलं, माऊली तुम्ही अनाथाची माय आहात, साधकाचे मायबाप आहात. सांगा ना माऊली माझा उद्धार होईल का, सांगा ना माऊली माझा उद्धार होईल का. एका अपवित्र कुळात माझा जन्म आहे, एका वेशीच्या कुळात माझा जन्म आहे. सांगा ना माऊली माझा उद्धार होईल का. माऊली ज्ञानोबरायांनी सांगितलं, मुली तू काळजी करू नको, फक्त एकदा चालत चालत पंढरपूरला जा, त्या भगवान पांडुरंगाचं दर्शन घे, नक्कीच तुझा उद्धार होईल, तुझं कल्याण होईल. माऊलीच्या हे तुका बोले बारा हरे यावो रे, तुका बोले बारा घातली यावो. माऊलीच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला. चालत चालत पंढरपूरला गेली, त्या भगवान पांडुरंगाच्या दर्शनाच्या बारीला लागली आणि दर्शन घेत घेत पांडुरंगाच्या मंदिरात आली. आणि त्या 16.5 वर्षाच्या मुलीनं देवाच्या पायावरती डोकं ठेवलं. जसं डोकं ठेवलं ना महाराज, तसा आपला प्राण भगवंताला अर्पण केलाय. 5 मिनिटं झाले बारी पुढे सरकत नाही, 10 मिनिटं झाले बारी पुढे सरकत नाही. एका जणाने लोटण्याचा प्रयत्न केला तर कानोपात्रेचं प्रेतच खाली पडलं. बापरे, कोण मुलगी आहे, देवाच्या पायावरती जीव दिलाय, कोण मुलगी आहे. तपासांत कळालं एका वेश्येची मुलगी आहे. दर्शनाची बारी बंद करण्यात आली, मंदिराला कड्या कुलपा लावण्यात आल्या. 4 जातीचे 4 वर्णाचे ब्राह्मण त्या ठिकाणी जमा झाले. प्रत्येक जण आपापलं मत त्या ठिकाणी मांडत होता. एकानं सांगितलं, एका वेश्येच्या मुलीनं देवाच्या पायावरती जीव दिलाय, मंदिर वाटलंय, मंदिर मंदिर धुवून काढा. एकानं सांगितलं, पांडुरंगाला 1 महिनाभर अभिषेक करा. असं प्रत्येक जण आपापलं मत त्या ठिकाणी मांडत होता. त्या ठिकाणी एक अनंत शास्त्री नावाचे विद्वान ब्राह्मण होते, दशग्रंथी होते, मंदिराचे पुजारी होते.
ते मंदिरात आले आणि पाहतात तर काय, एका वेश्येच्या मुलीनं देवाच्या पायावरती जीव दिलाय, पण मुलगी वेश्येची आहे. काय झालं, मुलगी वेश्येची असली म्हणून त्या मुलीने आपला प्राण भगवंताला अर्पण केलाय. त्या अनंत शास्त्रीने सांगितलं, आज मी कोणाचाच ऐकणार नाही. रात्री 1 वाजता माझा भगवान परमात्मा मला जे सांगेल ते मी करणार. कारण पूर्वीच्या काळामध्ये साधू संताला देव बोलायचे. मंदिराच्या आतल्या गाभाऱ्यामध्ये कानूपात्रेचं प्रेत ठेवलं. शेजारी अनंत शास्त्री झोपले आणि बरोबर 1ला साक्षात्कार झाला आणि त्या विटेवरचा अनंत प्रगट झाला आणि सांगितलं, ए अनंता, या मुलीसारखी पवित्र मुलगी या जगामध्ये नाही, म्हणून त्या मुलीची समाधी माझ्या उजव्या हाताला बांधा. जाताना तुम्ही पंढरपूरमध्ये गेल्यानंतर पहिलं दर्शन देवाचं एका कानूपात्रेचं. अहो, म्हणून तर एका वेश्येच्या मुलीचं दर्शन घ्यावं लागतं तुम्हाला अगोदर, नंतर त्या देवाचं घ्यावं लागतं. काय कारण, अभंगाचं पहिलं चरण. भाविकांची आवडे या देवा, भाविकांची आवडे या देवा. आवडे या देवा, भाविकांची आवडे या देवा. करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती, हिंडे तया मागे पुढे, हिंडे तया मागे पुढे. सेवा निज प्रीती इने तया मागे पुढे, इने तया मागे पुढे. वा वा वा, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. काय आवाज आहे. म्हणून तर एका वेश्येच्या मुलीचं दर्शन घ्यावं लागतं आम्हाला अगोदर, नंतर त्या देवाचं घ्यावं लागतं. काय कारण, भाविकाची आवडी देवा. आपण सर्व नाथ महाराजांच्या परिसरातील मंडळी आहोत. नाथ महाराजांचा इतिहास आपल्या सर्वांना माहीत आहे. नाथ महाराजांची पत्नी गिरजाबाई, त्या गिरजाबाईंचा भागवतामध्ये भाविकेच्या बाबतीत 3रा नंबर आहे महाराज. काय भाव होता हो नाथ महाराजांचा, या जगामध्ये कोणाचाच नसेल. नाथ महाराजांसारखा श्रीमंत संत या जगामध्ये जन्माला येणार नाही.
अहो नाथ महाराजांच्या घरी जर भिकारी जेवायला आला तर सोन्या चांदीच्या ताटात जेवायचा महाराज. एवढे श्रीमंत होते नाथ महाराज. आपण तर 8 दिवसाचा सप्ताह करतो. नाथ महाराजांच्या घरी रोज कीर्तन असायचं, रोज भागवत, रोज रामायण, आणि तुमच्यासारखे लोक कीर्तन ऐकायला यायचे. जे लोक कीर्तन ऐकायला यायचे ना त्यांना नाथ महाराज 2 किलो हरभऱ्याची डाळ आणि 1 किलो गूळ द्यायचे. कुणाला? ऐकायला. तुम्ही माझ्याकडून ही अपेक्षा करायची? हे तर हाई गावाकडे 2-4 एकर ती विकून टाकावं लागेल, आहे का नाही? आमच्यासारखे नव्हते महाराज, ओरिजिनल श्रीमंत होते. नाथ महाराजांची श्रीमंती सांगत असताना आमचे गुरुजी आम्हाला दृष्टांत सांगायचे. काय झालं? नाथ महाराजांच्या घरी एकदा 24 चोर चोरी करण्यासाठी आले होते. चोर सुद्धा साधे नव्हते महाराज, तर माझ्यासारखे म्हणताय ना, मी पण तशी नेत्यापैकी असे धष्टपुष्ट होते. आपल्या चौकीदारासारखे हे नाही बरं का, असे धष्टपुष्ट होते. एक क्विंटल सोन्याचा गठुडा उचलतील असे होते. आता प्रत्येक चोरांनी 1 क्विंटलचं सोन्याचा गठुडा. चोर नव्हते महाराज. हापके चोर म्हणजे कणिक उचलून घे, पखवाजाचे गट्टेच खिशात घाल, हे हापके चोर. ओरिजिनल चोर म्हणजे पैसे चोरणारे, सोनं चोरणारे, ओरिजिनल चोर नाथ महाराजांचे घरी. प्रत्येक चोरांनी 1 क्विंटलचं सोन्याचं गठुडं बांधलं. आता उचलता येईना महाराज, एवढं बांधलं. मग पहिल्यानं दुसऱ्याला उचलून दिलं. असे करत करत 23 चोर निघून गेली. खाली फक्त एकच राहिला. आता सगळे गेले, याला उचलून द्यायला कोणी नाही राहिलं. याने त्याच्या मित्राला आवाज दिला, म्हटले, अरे तुमच्या गठुड्याला लागला मी. माझ्या काय, मी दिला तुम्हाला उचलून, मला कोण देईल उचलून? या आवाजाने नाथ बाबा दरवाजा उघडला आणि बाहेर आले. सांगितलं, बंड्या जाऊ दे त्यांना, मी उचलून देतो तुला. कुणाला म्हणतात? चोराला. महाराज खरं सांगा, आहे का एवढं श्रीमंत कुणी? दुसऱ्या दिवशी सगळ्या गावात पोपटा झाला. नाथ महाराजांचं घर लुटलं. नाथ महाराजांच्या घरी 24 चोर चोरी करण्यासाठी आले होते. सोनं चोरीला गेलं. आता नाथ महाराजांच्या घरी एकदा मुनीम होता, लिखाण काम करणारा. नाथ बाबांनी त्या मुनीमला आवाज दिला, मुनीम, काय नाथ बाबा, आपल्या घरी रात्री चोरी झाली म्हणतात? हो नाथ बाबा. काय काय चोरीला गेलं? मुनीम गेला महाराज, एका तासात शोध लावला आणि नाथ बाबा, बाबा आपल्या घरामध्ये एका महिन्याला जेवढं व्याज तेवढं व्याज चोरीला गेलं. ऐकताय ना तुम्ही? मुद्दल नाही, व्याज. ही झाली व्यवहारिक श्रीमंती. आता परमार्थिक श्रीमंती ऐका. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, पाणी वाये हरी कावडीने पाणी वायला देव होता. श्रीखंड चंदन उघडून घरी, चंदन उघडून द्यायला देव होता. वस्त्रे गंगा तेरे दूत आसे, दूत आसे, वस्त्र गंगा तेरे दूत आसे, दूत आसे, वस्त्रे गंगा तेरे दूत आसे. श्रीखंड चंदन उधळून करी, वस्त्र गंगा तेरे दूत आसे, वस्त्र गंगा तेरे दूत आसे. वस्त्रे गंगाधरी धुतसे, कपडे धुवायला देव होता. निळा म्हणे देव राबे त्यांच्या घरी, दत्त चोपदारी करीत असे.
त्या अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याने नाथ महाराजांच्या घरी वाटेल ते काम केले. काय कारण? भाविकाची आवडी देवा विठ्ठल. म्हणून सांगते देवाला जिंकायला काहीच लागत नाही. तुमचं बोलणं लागत नाही, तुमचा पैसा लागत नाही, लागतो फक्त भाव. बाब भुकेला हरी बाब भुकेला हरी बोला. बाब भुकेला हरी, बाब भुकेला हरी. ए करी भक्ता करिता करी, करी भक्ता करिता करी हो. बाब भुकेला हरी हरी हो, बाब भुकेला हरी. करी भक्ता देवाला जिंकायला काहीच लागत नाही महाराज, फक्त आपल्या अंतःकरणातला भाव लागतो. आता आपण भाविक कोणाला म्हणतो महाराज? समजा 9 ते 11चं कीर्तन आहे, पावण्या 9लाच मंडपात येणार. आमच्या महाराजांनी पकवात लावला की नाही लावला तिकडं लक्ष देणार. आमच्या महाराजांनी रूप पाहताला कोणती चाल लावली तिकडं लक्ष देणार. महाराज आल्यानंतर महाराजांनी कोणता अभंग घेतला तिकडं लक्ष देणार. महाराज आता काही हसायचं सांगतील का? हसणार. महाराज आता काही रडायचं सांगतील का? रडणार. असं भाव पूर्ण कीर्तन ऐकणार. मंडपाच्या बाहेर जाणार, पुन्हाची तरी चांगली चप्पल हाणणार आणि घरी निघून जाणार. भाविक हा भाविक आहे का? असा दलित भाविकांच्या देवाला आवडत नाही महाराज. देवाला फक्त अंतःकरणातला भाव लागतो महाराज. आता तुम्ही इथं आल्यानंतर किती निस्वार्थपणे सेवा करता हे आमचा देव बरोबर बघत असतो. आज कोणाची पंगत आहे त्याचं आपलं वाकडं आहे हे कधीच बघायचं नाही. बघा ना तुमच्या गावातले एक व्यक्तिमत्व आपले काकाजी चव्हाण कधीच बघत नाही. आज कुणाची पंगत आहे, उद्या कुणाची पंगत आहे, निस्वार्थपणे सेवा करतात. अहो त्यांना झोपायला 12 वाजते, उठायला पुन्हा 4 वाजता उठतात. पण म्हणत नाही आज याची पंगत आहे तो करील म्हणून निस्वार्थपणे देवाची सेवा करतात. म्हणून त्यांना द्यावेच तेवढे धन्यवाद थोडेच आहे. म्हणून आपल्या अंतःकरणातला भाव असा बनवा. आवडे पैसा हारी, आवडे पैसा हारी, आवडे पैसा देवाला जिंकायला काहीच लागत नाही महाराज. आतापर्यंत मी तुम्हाला देवाला आवडणारा भाविक सांगितला. आता या अभंगाच्या व्यतिरिक्त एक भाविक सांगते. 26/11ला हल्ला झाला होता मुंबईमध्ये. अनेक दहशतवादी त्या ताज हॉटेलमध्ये घुसले होते आणि त्या अजमल कसाबाने नागरिकांवरती गोळ्याचा थैमान घातला होता आणि आपल्या महाराष्ट्रातील शूरवीर सैनिक त्या दहशतवाद्यांबरोबर झुंजत होते. त्यामध्ये विजय साळेकर नावाचा एक कमिशनर होता, हेमंत करकरे नावाचा पोलीस होता, अशोक खोपडे नावाचा एक कमिशनर होता आणि सातारा जिल्ह्यातला तुकाराम शिंदे नावाचा एक मराठी समाजाचा पोरगा होता.
शिंद्याच्या छातीचं घर झालं होतं धारात 15 दहशतवाद्याला कंठस्नान घातलं होतं. अरे 17 वर्ष चॅनलवाल्या पत्रकारांनी त्या तुकाराम शिंदेच्या पोराला प्रश्न या महाराष्ट्राच्या मातीसाठी 10 गोळ्या गेल्या. धारा किती पडलाय बघ तुझा बाप. सांग ना बाळा तुला काय वाटतं. त्यामुळे टीव्ही चॅनल वाल्या पत्रकारांना उत्तर देत होता. अहो टीव्ही चॅनल वाले साहेब काय तुम्हाला काय वाटतं ऐकायचं तर ऐका. मी 20 गोळ्या जळवल्या. दिल दिया है जान भी देंगे, दिल दिया है जान भी देंगे, है वतन तेरे लिए। दिल दिया है जान भी देंगे, है वतन तेरे हम जिएंगे और मरेंगे, है वतन तेरे लिए। दिल दिया है जान भी देंगे, है वतन तेरे लिए। दिल दिया है जान ला 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 वा 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 टाळे वाजवायचा दोऱ्या कंजूसपणे वाजवू नका मारा. मोकळ्या वाजवा मोकळ्या. आता टाळे वाजवायला पैसे लागतील का उभारा. अशा अनेक शूरवीर मावळ्यांनी आपलं बलिदान दिलं. त्यांना सुद्धा म्हणण्याचा अधिकार आहे भाविकाची आवडी देवा. आपल्या या महाराष्ट्रामध्ये सिद्धी जवळ सिद्धी मशा 43,000 सैन्य घेऊन त्या पन्हाळा गडाला वेढा दिला होता. अरे गड होता पन्हाळा, जिल्हा होता कोल्हापूर आणि त्या पन्हाळा गडाला 43,000 सैन्यांचा वेढा होता. राजे गडावरती होते आणि राजांबरोबर फक्त 1200 मावळे होते. धो 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 पाऊस पडत होता आणि त्या पडणाऱ्या पावसामध्ये राजाने प्लॅन केला या गडावरून आता निष्ठायचं. या गडावरून आता 2 पालख्या काढायच्या. एका पालखीमध्ये मी बसणार आणि दुसऱ्या पालखीमध्ये माझ्या सरकारप्रती शिवाजी तयार करायचा असं राजांचं ठरलं होतं. राजांना आता राजांसारखा दिसणारा पोरगा पाहिजे होता आणि त्या गडावरती असा एकच मावळा होता. तो हुबेहूब छत्रपती शिवाजी राजांसारखा दिसायचा. त्याचं चालणं राजांसारखं होतं, बोलणं राजांसारखं होतं, दाढी राजांसारखी राखायचा. असा एकच मावळा होता. त्याचं नाव होतं शिवाकाशी. चला उठार उचला भगवान, चला उठार उचला भगवान. दैन्यत संपल, दैन्यत संपल. आलो 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 गड्यानो भगवा वादळ आले. आलो 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 गड्यानो भगवा वादळ आले. आलो 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 गड्यानो भगवा वादळ आले. आलो 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 गड्यानो भगवा वादळ आले. चला उठा रे उचला भगवा, चला उठा रे उचला भगवा. सैन्यत संपल, सैन्यत संपल. आलो 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 गड्यानो भगवा वादळ आले. आलो 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 गड्यानो भगवा वादळ आले. आलो 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 गड्यानो भगवा वादळ आले. आलो 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 गड्यानो असा एकच मावळा होता. त्याचं नाव होतं शिवाकाशी. पण राजे त्याला म्हणत नव्हते कारण
राजाचं लग्न होऊन फक्त 2 वर्ष झाली होती. राजे मनात विचार करायचे, याच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर याच्या आईला, याच्या बायकोला मी काय उत्तर देऊ. म्हणून राजे त्याला म्हणत नव्हते. हे कळालं त्या शिवाला, राजांना राजांसारखा दिसणारा पोरगा पाहिजे. शिवा राजांसमोर आला आणि राजांना मुद्रा करू लागला. राजा घ्यावा मुद्रा, राजा घ्यावा मुद्रा. त्यावेळेस राजा म्हणता, शिवा अरे कशासाठी पाहिजे रे मुद्रा. त्यावेळेस शिवा म्हणतो, राजा तुमच्या डोक्यातला मुकुट माझ्या डोक्यात घालण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये धडाधड जरा मंदिरात तुमच्या डोक्यातला मुकुट माझ्या डोक्यात घालायला द्या. तुमची भवानी तलवार मला लावायला द्या आणि तुमचे कपडे मला घालायला द्या आणि तुमचं छत्रपती शिवाजी राजे नाव मला द्या. मी बसतो त्या पालखीमध्ये, मी जातो त्या शिर्डीच्या शामिल्यामध्ये. त्यावेळेस राजा म्हणता, शिवा तुला डोक्यातला मुकुट मिळेल, कपडे मिळेल, भवानी तलवार लावायला मिळेल, पण हे कपडे घालून तिथं जायचं ना राजा, तिथून परत नाही यायचं बघ. त्यावेळेस शिवा म्हणतो, राजा त्यासाठीच मागतोय की मग त्यासाठीच मागतोय. असं जर केलं तर शिवा नाभी म्हणून मरेल आणि तुमचे कपडे जर घालून गेलं तर छत्रपती शिवाजी राजा गेला म्हणून मरेल. द्या राजा तुमचे कपडे, द्या तुमची भवानी तलवार. छत्रपती शिवाजी राजांनी डोक्यातला मुकुट काढला, त्याच्या डोक्यात घातला, कपडे घालायला दिले, भवानी तलवार लावायला दिली आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर चालायचं कसं, बोलायचं कसं, हुबेहूब छत्रपती शिवाजी राजांनी त्याला शिकवलं. पण बोलण्याच्या भरामध्ये एक राहून गेलं. आमचे छत्रपती शिवाजी राजे हे उजव्या साईडला उतरायचे, त्या शिवामुळे एवढी चूक झाली, शिवा डाव्या साईडला उतरला महाराज. हे कळलं त्या शिर्डीच्या सरदाराला, हा छत्रपती शिवाजी राजा नाही, हा दुसरा कोणीतरी आहे. त्याला कैद करण्यात आलं, त्याचे हातपाय तोडण्यात आले, डोकं फोडण्यात आलं. सांगते तुम्हाला, या महाराष्ट्रामध्ये एवढं दुर्दैवी मरण आजपर्यंत कुणाच्या वाट्याला आलं नसेल. एवढं दुर्दैवी मरण त्या शिवाच्या वाट्याला आलं. त्याचे हातपाय तोडण्यात आले, डोकं फोडण्यात आलं, पोट फाडण्यात आलं आणि ते सगळं रक्त, ते हाडं एका पोत्यामध्ये भरून त्या छत्रपती शिवाजी राजांनी सेपरेट भेट पाठवलं. अहो ज्यावेळेस राजांनी ते हाडं आणि रक्त बघितलं, अहो स्वतःचा मुलगा आग्र्याला सोडून आले होते राजे, तेव्हा सुद्धा रडले नाही. पण आपल्या मावळ्याचं रक्त आणि हाडं बघितले तर या महाराष्ट्राचा जाणता राजा डसा डसा रडायला लागला महाराज. डसा डसा रडायला लागला. राजांनी या महाराष्ट्राच्या मातीला सुद्धा माहीत होऊ दिलं नाही त्या राजांचं काय झालं, त्या शिवाचं काय झालं. 20 दिवस झाल्यानंतर त्या राजांनी त्या शिवाचे सगळे विधी गडावरती केले. गंगापूजन केलं, 13वा केला, 10वा केला आणि 20 दिवस झाल्यानंतर त्या शिवाचं गाव आहे नेमापूर. त्या नेमापूरच्या पाटलाला सांगितलं, पाटील शिवाच्या आईला निरोप द्या, उद्या आम्ही तुमच्या घरी येणार आहे. त्या नेमापूरच्या पाटलांनी त्या शिवाच्या आईला निरोप दिला, आई उद्या महाराष्ट्राची जाणता राजा, उद्या महाराष्ट्राची दौलत तुमच्या घरी येणार आहे. आता राजे घरी येणार आहे म्हटल्यावर सगळ्यांना आनंद झाला महाराज. सडा समर्जन केलं, दारासमोर गुढी उभा केली, सगळ्या गावातील लोकांना आनंद झाला. राजे आपल्या घरी येणार आहे, राजे आपल्या घरी येणार आहे. त्या सासूबाईने आपल्या सुनबाईला बोलवलं आणि सांगितलं, सुनबाई उद्या राजे आपल्या घरी येणार आहे, राजाबरोबर तुमचे पतिदेव सुद्धा येणार आहे. काय माहित हो त्या बाईला, आता मुलगा आपल्या जगात राहिला नाही. काय माहित त्या बाईला, आता आपला नवरा या जगात राहिला नाही. सगळ्यांना आनंद झाला होता, राजा आपल्या घरी येणार आहे, राजा आपल्या घरी येणार आहे. त्या सासूबाईने सांगितलं, सुनबाई
उद्या राजा आपल्या घरी येणार आहे. ठेवणीतली चांगली साडी घाला, कपाळवरून कुंकू लावा, डोक्यावरती पदर घ्या. उद्या राजांचं औक्षण तुम्हाला करायचं आहे. उद्याची राजाची आरती तुम्हाला करायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी ठीक 12 वाजता राजांचं आगमन त्या गावामध्ये झालं. जय शिवाजी, जय शिवराजी घोषणा झाली. राजाच्या धनगराच्या आईला आले होते, राजाच्या मराठाच्या आईला आले होते, राजाच्या नाव्याच्या आईला आले होते. आणि राजे आता शिवाच्या दारात आले आणि शिवाची बायको राजाची आरती करण्यासाठी पुढे सरकली. त्यावेळेस पाठीमागून आवाज आला, सुनबाई तुम्ही नका वळू राजाला. वाईट वाटलं महाराज. घरामध्ये निघून गेली. ज्या सासूनं आपल्याला ठेवणीतली साडी घालायला सांगितली होती, ज्या सासूनं कपाळ भरून कुंकू लावायला सांगितलं होतं, तीच सासू आता आरती करायला नको म्हणते. राग आला महाराज. घरामध्ये निघून गेली. दुसरी मुलगी समोर आली, राजांची आरती केली. आणि राजे आता घरामध्ये कामडीवरती येऊन बसले. आणि राजांनी पहिला प्रश्न त्या आईला केला, आई का वळून दिलं नाही हो त्या मुलीला? वळून द्यायचं होतं की? किती नाराज झाली ती, पाय आपल्या घरामध्ये निघून गेली, वळून द्यायचं होतं की? त्यावेळेस ती आई सांगते, नाही राजा नाही, ती शिवाची बायको आहे. चाललं असतं की मग आई वळून द्यायचं की? नाही राजा नाही, तुमच्यासारख्या जाणत्या राजाला एका उधवा बाईने वळावं हे शोभत नाही राजा, हे शोभत नाही. असं म्हटल्यावर राजांच्या हातातला तांब्या खाली पडला. बापरे, मी या महाराष्ट्राच्या मातीला सुद्धा माहित होऊ दिलं नाही त्या शिवाचं काय झालं. या आईला कसं कळालं असेल? आई तुम्हाला कसं कळालं त्या शिवाचं काय झालं? त्यावेळेस ती आई सांगते, राज तुम्ही जाणते राजे आहात, तुम्ही या महाराष्ट्राला बसू शकताल कारण तुम्ही जाणते राजे आहात, पण एका आईला नाही बसू शकत. ऐसी कळवळाची जाती करीला भावी करीला भावी कारण तुम्ही जाणते राजा आहात. राज ज्यावेळेस तुम्ही धनगराच्या आईला आला होता, मला वाटलं माझा मुलगा तुमच्या मागे भाला घेऊन असेल. ज्यावेळेस तुम्ही धनगराच्या आईला आला होता, मला वाटलं माझा मुलगा तुमच्या मागे भाला घेऊन असेल. ज्यावेळेस तुम्ही नाव्याच्या गल्लीला आला, मला वाटलं माझा मुलगा तुमच्या मागे भाला घेऊन असेल. ज्यावेळेस तुम्ही माझ्या दारात आला, मला तरी वाटलं होतं आता तरी माझा मुलगा तुमच्या मागे भाला घेऊन असेल. ज्या अर्थी तुम्ही माझ्या घरी येताय आणि माझा मुलगा येत नाही, त्या अर्थी मला कळून चुकले राज, माझा मुलगा आता या जगात राहिला नाही. राज राज तुम्ही घरी यायचं म्हटल्यावर माझ्या मुलाला खूप आनंद झाला असता आणि सांगितलं असतं, आई उद्या राजा आपल्या घरी येणार आहे, उद्या महाराष्ट्राची दौलत आपल्या घरी येणार आहे, नाचला असता, असा आनंद झाला असता. असं ती आई त्या राजांना सांगत होती. सोन्या चांदीने भरलेले ताट त्या शिवाच्या घरी आले आणि सांगितलं शिवाच्या आईनं, राज नको आम्हाला हे, घेऊन जा, नको आम्हाला हे. त्यावेळेस छत्रपती शिवाजी राजे सांगतात, आई ठेवा ना एवढं, आई ठेवा ना एवढं, तुमच्या मुलांनी या महाराष्ट्राच्या मातीसाठी प्राण दिला, आई राहू द्या ना एवढं. त्यावेळेस आई म्हणते, नको राजा नको, तुम्हाला द्यायचं ना तर एकच द्या. काय देऊ आई तुम्हाला? ऐका राज, देतात ना मी सांगितलं ते? हो आई देईल ना. त्यावेळेस ती आई सांगते, राज दर पोळ्याच्या सणाला माझा मुलगा आमच्या घरी यायचा, माझ्या हातची पुरणाची पोळी खायचा आणि माझ्या गाई आणि बैलाला पुरणाची पोळी खाऊ घालायचा. राज तुम्ही एकच करा, दर पोळ्याच्या सणाला आमच्या घरी यायचा, माझ्या हातची पुरणाची
त्यावेळेस छत्रपती शिवाजी राजे सांगतात आई एवढंच का तर डोळ्यात पुसले राजांनी आणि सांगितलं आई जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण जिवंत आहे आई तोपर्यंत मी तुमच्याच घरी येणार आणि तुमच्याच हातची पुरणाची पोळी खाणार. त्यावेळेस त्या आईला सुद्धा डोळे पुसले आणि सांगितलं राजा ओ राजा दर पोळीच्या सणाला जर तुम्ही आमच्या घरी येत असाल माझ्या हातची पुरणाची पोळी खात असाल तर सांगून ठेवते राजा जो गेलाय तो छत्रपती शिवाजी राजा गेलाय आणि जो उरलाय तो माझा शिवा नाभी उरलाय जो उरलाय तो माझा शिवा नाभी उरलाय. असे अनेक शूरवीर मावळ्यांनी आपलं बलिदान या महाराष्ट्राच्या मातीसाठी दिलंय म्हणून त्यांना सुद्धा म्हणण्याचा अधिकार आहे भाविकाची आवडी देवा विठ्ठला. विठाला जाता जाता एक भाविक सांगते आणि आपल्या सेवेला पूर्ण विराम देते. भगवान श्रीकृष्ण आणि उद्धव नेहमी बरोबर असायचे. उद्धवने देवाला विचारलं देवा तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती बहीण आवडते. तेव्हा पण उत्तर यायचं द्रौपदी. कारण द्रौपदी ही मानलेली बहीण होती आणि सुभद्रा ही सख्खी बहीण होती. आता मला सांगा महाराज सख्खी जवळची राहती का मानलेली. सख्खी ती सख्खीच ना. मानलेल्या बहिणीला साडी घेतली काय नाही घेतली काय पण सख्ख्या बहिणीला घ्यावंच लागते की नाही. नाही घेतलं की चांगलं काय नका दाखवली. आता तुम्हाला माहिती महाराज तुमच्या हवेवर जमिनी गेल्या 5 लाख रुपये मागती तेव्हा सही देते महाराज. ती सख्खी होती महाराज. पाठीला पाठ लावून आलेली होती पण भगवंताच्या तोंडात नाव द्रौपदी. द्रौपदीचं माझ्यावरती किती प्रेम आहे हे एक दिवस उद्धवाला दाखवून दिलं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण सकाळी सकाळी सुभद्रेच्या घरी आले. सकाळी सकाळी झाले. त्यावेळेस सुभद्रेनं सांगितलं दादा काय भानगड आज सकाळी सकाळी भांडण वगैरे तर नाही झाले घरात. त्यावेळेस भगवंताने सांगितलं अगं नाही ग ताई खूप भूक लागली काहीतरी खायला दे. त्यावेळेस सुभद्रेनं सांगितलं दादा मी तर आताशी दात घासू लागले. आता दात घासणार नंतर तोंड धुणार तोंड धुतल्यानंतर आंघोळ करणार आणि नंतर देवपूजा करणार आणि नंतर स्वयंपाक बनवणार. 12 वाजतील बघ दादा. त्यावेळेस भगवंताने सांगितलं अगं नाही ग ताई खूप भूक लागली काहीतरी खायला दे. सुभद्रेने सांगितलं दादा पुढच्या हॉलमध्ये जा. पुढच्या हॉलमध्ये एका टोपलीत काही फळे आहे ती फळे खा. आता मला खरं सांगा महाराज भगवंताला कुठं खायचं होतं. भगवंत पुढच्या हॉलमध्ये गेले. एका टोपलीतून सफरचंद घेतलं आणि सफरचंद कापायच्या ऐवजी आपलं पोटच कापून घेतलं. उद्धवने आवाज दिला ताई देवाचा पोट कापलंय काहीतरी बांधायला घेऊन या. त्यावेळेस सुभद्रा चिंधी पाहायला लागली. खालचा मजला वरचा मजला किचन रूम बेडरूम असा मोठा बंगला होता पण तिला काही चिंधी सापडली नाही. आता मला खरं सांगा तिला काही कमी साड्या असत्या. आपल्याच बायकाला 2-2 4-4 कपाट भरून साड्या महाराज. ती तर देवाची बहीण होती अर्जुनाची पत्नी होती तिला काही कमी साड्या असत्या. भगवंताने सुभद्रेचं घर सोडलं आणि द्रौपदीच्या घरी आले. द्रौपदी स्नान करून अंगणामध्ये तुळशीची पूजा करत होती. समोर नेताने देव दिसला. देवाच्या पोटाचं रक्त दिसलं. द्रौपदीनं पूजाचं ताट आरतीचं ताट त्याच ठिकाणी टाकून दिलं आणि भगवंताकडे आली. भगवंताचं बोट आपल्या हातामध्ये घेतलं. चिंधी बांधती बोटाला द्रौपदी चिंधी बांधती द्रौपदी हरीच्या बोटाला. चिंधी बांधती द्रौपदी हरीच्या बोटाला. बांधती द्रौपदी हरीच्या बोटाला. चिंधी बांधती हरीच्या बोटाला. द्रौपदी हरीच्या बोटाला.
आपली चिंधीच बांधायची राहिली अजून. भगवंताने भगवंताचं बोट आपल्या हातामध्ये घेतलं आणि सांगितलं ताई किती कापले बघ, थांबेला चिंधी बांधते, थांबेला चिंधी बांधते, आता घरात जाणार कधी, चिंधी सापडणार कधी. एवढा विलंब सहन झाला नाही. डोक्यावरचा पदर खाली घेतला, टाकशी फाटला आणि देवाच्या बोटाला चिंधी बांधली. आताच बाबाने सुंदर प्रमाण दिलं. चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, फाडुनी भरजरीत शालू नवा, भरजरीत पितांबर दिला फाडुनी. द्रौपदी शिवबंधू शोभे नारायण. स्वतःच्या पार्श्वतीचा विचार केला नाही, स्वतःच्या कपाळावरचा कुंकवाचा विचार केला नाही. माझ्या दादाच्या बोटाचं रक्त जास्त जाईल म्हणून डोक्यावरचा पदर खाली घेतला, तारशी फाटला आणि देवाच्या बोटाला चिंधी बांधली. म्हणून त्यांना म्हणण्याचा अधिकार आहे, भाविकाची आवडी देवा विठ्ठल. देवाला जिंकायला काहीच लागत नाही महाराज, लागतो भाव, शुद्ध प्रेम. भाविकाची आवडी देवा करी सेवा, निज प्रीती हिंडे तया मागे पुढे, नासी कोडे सकळ. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबा रखमाई भजन घेऊ आणि एकच मिनिटामध्ये आपल्या सेवेला पूर्ण विराम देऊ. सगळ्यांनी वरती हात करायचे, हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने भगवंताचं नाव घ्यायचं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरे विठोबा यावं